एकनाथ शिंदे. अजित पवारांचा स्पष्ट वक्तेपणा, अजित पवारांचा सडेतोडपणा, एक नेता म्हणून कार्यकर्त्यांना हा माणूस कसा सांभाळत होता, सकाळी लवकर उठून कामाला लागायचं, हा अजित पवारांचा एक मंत्र होता. या सगळ्या आठवणी आपल्याला आता एकनाथ शिंदेनी सांगितल्या. लोकनेता हरपल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. आणि आत्ता या क्षणी अजितदादांचं पार्थिव हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहतोय हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं बारामतीकर असतील किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अजितदादांचे समर्थक असतील, त्यांचे चाहते असतील, ही सारी मंडळी तिथं दाखल झाली आहेत अजितदादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. आजची सकाळ ही अतिशय धक्कादायक होती साऱ्या महाराष्ट्रासाठी. साधारण 8:45च्या सुमारास बारामतीमध्ये लँडिंग करताना अजितदादांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातात अजितदादांचं त्या प्रवासात त्यांच्यासोबत असलेले आणखी 5 जण यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अजितदादांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झाले. अजित पवारांची राजकीय कारकीर्द आपण साऱ्यांनीच पाहिली. अगदी आत्ता एकनाथ शिंदेनी देखील त्याचा आवर्जून उल्लेख केला. माझ्यापेक्षाही दादा राजकारणात सिनियर होते हे देखील त्यांनी सांगितलं. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी म्हणजे 1991च्या सुमारास दादा हे खासदार झाले आणि त्यानंतर दादा राज्याच्या राजकारणात आले. आमदारकी त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवून जिंकली. ते अनेक वेळा उपमुख्यमंत्री झाले आणि आत्ताही ते देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत होते. आपण पाहिलं सुरक्षा दलाच्या तुकडीनं अजितदादांच्या पार्थिवाला सलामी देऊन अभिवादन केलं आणि आता थोड्याच वेळात अंत्यदर्शनाला सुरुवात होईल असं तिकडे दिसून येत आहे. अजितदादा पवार केवळ राजकारणातच नाही तर अनेक समाजाच्या विविध